भंडारी उत्कृष्ट खेळाडू, आदर्श खेळाडू, स्वर्गीय रामचंद्र मौढवी प्रतिष्ठान आणि बाईक सम्राट म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. तर अजय भंडारी आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चलिए कल जो उन्हें जहाँ पर मुकाबला खेलना है धानसर के मैदान के ऊपर है, बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे खेरणे टीम का विलंब करता आपण, चला लगेच उतरा मैदानावरती. उस ने टीम को कल सेकंड मुकाबला किरोली के साथ खेलना है जहाँ पर है अमदर ट्रॉफी. देखिए बात करेंगे धानसर के मैदान के ऊपर से फर्स्ट डे रहेगा यहाँ पर से. तर अंश इलेव्हन खेरणे टीमचे पॅकर आहेत आणि शैलेशदादा माली येता क्षणी प्रेक्षक वर्ग वाजवते ताली. तर शैलेशदादा माली या ठिकाणी आलेले असतील, उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत. त्यांना विनंती करेन शैलेशदादा माली आपण आले असेल तर मंचकावरती या. आपला हार्दिक हार्दिक स्वागत है श्री छत्रपति ट्रॉफी 2025 मध्ये. हाँ निश्चित रूप से सही बात करेंगे. सले ज़्यादातर टीम के साथ आते नहीं हैं, लेकिन से अगर आए होंगे तो सही बताएं. यहाँ पर एक सरपंच देखिए विद्यमान सरपंच है, खास करके खेरने देखिए एक बिग पैकर अंसलिबन के नाम से. देखिए कहीं आपने लीग में कहीं ओपन की टीम है और कहीं ग्रामीण की टीम आपने देखे होंगे. लेकिन चलिए खेरने टीम जो भी आपका दुविधा है तुरंत है अब लिपटाइए और मैदान पर आपको उतरना होगा. तर विनंती करीन अंश इलेव्हन खेरणे टीम तर शेवटची 2 मिनिटं असतील, टाइम अलर्ट असेल पहा. 2 मिनिटांमध्ये जर तुम्ही मैदानामध्ये उतरले नाही तर तुम्हाला 2 धावांची पेनल्टी डिक्लेअर. युअर टाइम स्टार्ट नाव. हॅलो, 6:35 झालेत. 6:37 तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल आणि त्या 2 धावेनं तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आपले तो चलिए दोनों बतौर सलामी बल्लेबाज देखिए मैदान पर उतर चुके हैं. पिछला मैच देखिए यहाँ से बात करेंगे वो इनाम टीम देखिए बहुत बड़ा जीत है, क्योंकि टारगेट देखिए इतना बुरा नहीं था. 69 रनों का टारगेट था, लेकिन इस टारगेट को मात देते हुए उन्होंने मुकाबला जीते. यहाँ पर सेकेंड राउंड में जब आमने सामने उतरेंगे तर याच दरम्यान आदरणीय सन्माननीय एस एंटरप्राइजेसचे मालक आणि ऑनर, क्रिकेटला भगवंत आणि धर्म मानणारे व्यक्तिमत्व आणि कमलाकर शेठ पाटील यांचे खूप जवळचे मित्र आणि आमचे देखील बंधू मित्र आहेत. आदरणीय सन्माननीय संदीप शेठ सँडीभाई, संदीप म्हात्रे कुठारी मुख्य मंचकावरती या. कमलाकर शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात मुख्य व्यासपीठावरती. नाही दादा, स्वागत है आपलं. सही बात है. खुटारी तुर्बे स्टैंड देखिए हम देख सकते हैं, स्टैंड देखिए बहुत है जहाँ रिलेशन दोस्ती और मेहमान नवाजी देखिए बात करेंगे. यहाँ से मैदान के चारों तरफ हम देख सकते हैं जहाँ स्टैंड है वहीं देखिए पिसारवे हम देख सकते हैं निश्चित रूप से तलोजे मशकूर है, और उसके साथ देखिए सिद्दीक करोले पेटाली स्टैंड है. और ये दर्शाता है यहाँ पर कमलाकर शेठ पाटिल सब देखिए कितने बड़े दिल के बड़े मन के इंसान है. यहाँ से अंसलिबन खेरने की बात करेंगे, हमने जिक्र किया पर शैलेश यादव माली देखिए बात करेंगे, विद्यमान सरपंच एक बिग पैकर से है। अगर कोई दोनों टीम के देखिए अतिथि मानने पर आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहेंगे, चाहे खिड़ूक पड़ा लीजिए चाहे खेरने के लीजिए, हमारे VIP डैश में तशरीफ रखिए, क्योंकि हमारे देखिए बात करेंगे
कमलाकर शेठ पाटिल साहब लीजिए, मुकुंद दादा राज लीजिए, पूरी मैनेजमेंट देखिए इनकी तरफ से बहुत बड़ी अच्छी मेहमानों की खातिरदारी। और ये चलिए ऊंचाई लिए, क्या लंबाई लेकर जाएगा यहाँ पर फील्डर थे वहां पर भावेश उल्वेकर थे, देखिए यहाँ पर दर्शक बन गए। और भावेश ने थोड़ी सी मुझे लगता है भावेश पवार का लुक बनाए हैं। हॅलो, तर आमचे विशाल म्हात्रे खुटारीचे एक जबरदस्त गोलंदाज आहेत, त्यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. तर विशाल, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आणि आमचे खुटारीचे ब्रदर्स नक्कीच मुख्य मंचकावरती येईल, त्यांचा बॅनर्स देखील आपण पाहू शकाल. काही क्षणातच त्यांचं आगमन होणार आहे. थँक्यू. चलिए यहाँ पर पिछले गेंद के बाद छक्के और उसके बाद देखिए यहाँ से साजिद माली देखिए जिनका विकेट थोड़ा सा सस्ता में यहाँ पर गिरता हुआ साजिद माली देखिए यहाँ पर से एमआईडीसी तलोजा विभाग की देखिए बड़े एक अच्छी टीम है। और इस सीजन की बात करेंगे ना, इन्फॉर्म टीम है। जीतू दादा आपने देखा होगा जब जीवा स्पर्धे की बात करेंगे, पेंदर नाइट खेला गया था, ये टीम देखिए चैंपियन बनते बनते रनर अप बन गई। अगर वो मैच को अभी भी देखिए बामन डोंगरे टीम भुला नहीं पा रही आदरणीय है। सन्माननीय संदीप शेठ, आमचे सँडीबाई म्हात्रे, दोस्ती दुनियातील राजा माणूस मित्रांनो, आणि क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व, आणि त्यांचं शुभ आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दत्ता शेठ वर्तेकर या ठिकाणी आलेत, आमचे मामा आहेत, त्यांना विनंती करीन दत्ता मामा आपण मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि निवृत्ती दादा पवार यांना विनंती करीन आपण व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. इट्स ओवर टू बाबू शाह. क्या बात है, महागुरु का रोल अदा कर रहे हैं यहाँ पर से साई राजेश देखिए, हमारे योगेश मणिवी सर देखिए बात करेंगे, एंकर कमेंट्री अनुभव आयोजन करता होगा अक्षय माली देखिए बात करेंगे यहाँ से। बहुत बढ़िया देखिए, काबिलियत खिलाड़ी है, इतनी अच्छी इनके अंदर काबिलियत है, जहाँ पर इनिंग लंबा खेलने की ताकत रखते हैं भाई केयरमैन देखिए जिनके नाम है निश्चित रूप से। और साजिद माली देखिए बात करेंगे, साजिद माली का विकेट गिरा जहाँ पर बड़ा विकेट से, क्योंकि इस सीजन का देखिए इन्फॉर्म खिलाड़ी है। और उनके साथ देखिए बात करेंगे सतीश देखिए माली देखिए बात करेंगे, इन्होंने भी इस साल पर्दे के आगे आए हैं बल्लेबाजी से और गेंदबाजी से। और रफ्तार देखिए यहाँ से साहिल है, साहिल की गेंदबाजी कौन भूल सकता है भाई, सिद्दीक करोले नाइट के परिचय, क्या तूफानी गेंदबाजी है, हमेशा फाइल बड़ा अच्छा खोलते हैं। और दोनों टीम में देखिए बात करेंगे ना, गेंदबाजी की अच्छी गहराई है। अब बल्लेबाजी जो टीम बेहतर करेगा वो मुकाबला जीतेगा। जतिन गुंडले, जतिन देखिए बात करेंगे, इनका भी एक नाइट मुकाबला आने वाला 21 या 22 से चौसठ में देखेंगे यहाँ पर से। और यहाँ पर देखिए रन आता हुआ सिंगल डबल से, बहुत बढ़िया देखिए, जहाँ पेंदर नाइट में देखिए टीम रनर अप बना था, लेकिन एक समय में जहाँ खेलने टीम को 4 गेंद पर 4 की जरूरत थी यहाँ पर से, लेकिन अक्षय कुंडली का विकेट गिरने के साथ साथ है वहाँ से मैच करवट बदला था। लेकिन उस मैच को बामन डोंगरी टीम है अभी तक भी बुलाना कठिन है, लेकिन खेलने टीम को वहाँ पर चैंपियन बनने का एक अच्छा मौका था। इतनी बड़ी टीम, रायगढ़ की सबसे टॉप टीम में चलने वाली टीम है, जहाँ आपने उन्हें कम स्कोर में रोक लिया था, तो ये संदेश भेज रहा है अपना। चलिए, नो टीम मीटिंग खड़ूपड़ा टीम है, चर्चा कीजिए कम और समय कम खर्चा कीजिए। समझ सकते हैं आप, समय पे बहुत बढ़िया आए हैं, राहुल उल्वेकर हैं। और पूरी टीम का देखिए मैं तारीफ करना चाहूँगा, जिस समय के हिसाब से यहाँ पर पहुँचे हैं, लेकिन से उस समय के हिसाब से देखिए ओवर कंप्लीट करना पड़ता है। गेंद की बात करेंगे तो यहाँ पर देखिए गेंद कभी गिरा यहाँ से, जहाँ पर देखिए 4 मिनट का वक्त गया यहाँ से पहला ओवर के लिए। जहाँ पर देखिए बात करेंगे 4 मिनट का समय लगा यहाँ से, और 20 मिनट के अंदर देखिए आपको 4 ओवर कंप्लीट करना पड़ेगा। समय टाइमिंग को देखिए बहुत फोकस रखना होगा यहाँ पर से। डे नाइट यहाँ से फरमान देखिए चलता हुआ यहाँ पर, और रात 11 बजे से 11 बजे तक हमें पूरा मैच कंप्लीट करना पड़ेगा। और अभी तक देखिए हमने 2 मैच कवर किए हैं, और जहाँ से और 5 मैच को कवर करना है। भलाई सेकेंड राउंड देखिए यहाँ से आपको 4 ओवर दिखेगा, लेकिन उससे पहले फर्स्ट राउंड का यहाँ से अभी और मैच है। यहाँ पर देखिए सतीश माली थोड़ा शॉर्ट सिलेक्शन में फंसे, वहाँ पर बढ़िया कैच यहाँ पर लेते हुए फील्डर की बात करना चाहेंगे तो सुनील थे फील्डर से, यहाँ पर दूसरा सफलता मिलती हुई यहाँ से खिड़ुकपड़ा टीम है।
थँक्यू. मॅच आनंद घेतात आमचे दत्ता शेठ वर्धेकर, खऱ्या अर्थानं मराठी चित्रपटातील वर्षताई उसगावकर यांचे खऱ्या अर्थानं बंधू आहेत आणि मानस बंधू म्हणून त्यांना नक्कीच मानलेत. आमचे दत्ता शेठ वर्धेकर मॅचचा आनंद घेतात. मामा आपलं हार्दिक स्वागत आहे मुख्य मंचिकावरती श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत है. तो चलिए जिन दर्शक देखिए पर्दे पर जो व्हाइट पर्दा है बाउंड्री लाइन पर ग्रिल पर, वो पर्दे से पैर उठा दीजिए भाई. बड़ा मान सम्मान वो पर्दा रहता है जहाँ पर बाउंड्री लाइन से थोड़ा सा दूर रखा गया है ग्रिल के साथ है, और वो दृश्य बड़ा अच्छा लगता है. चलिए जो भी यहाँ पर दर्शक क्राउड यहाँ पर पर्दे पर पैर रखे हैं, जो ग्रिल के अंदर देखिए आप पैर घुसाकर पर्दे पर पैर रखे, वो पैर हटा लीजिए. कमिस पहुंच रहे हैं, हमारे मैनेजमेंट पहुंच रहे हैं यहाँ से. चलिए पर्दे के बाहर पैर रखिए. तो चलेंगे यहाँ से बात करेंगे. 2 विकेट गवाए यहाँ पर सेकेंड ओवर चलता हुआ, और राहुल उलवेकर देखिए अब गेंदबाजी के लिए आते हुए लंबे कद के गेंदबाज हैं, और यही मैंने बात की दोनों टीम के पास गेंदबाजी की अच्छी गहराई है, और जो टीम अच्छी बल्लेबाजी कर लेकर चली जाएगी वो ये मैच में अच्छा मजबूत स्थिति में देखिए पहुंच जाएगा. अक्षय गोंदले देखिए ज़्यादातर ये टाइमिंग पे भरोसा करते हैं, और ये भी अच्छे हो सकते हैं. अक्षय गोंदले मैच को चला सकते हैं, और अक्षय माली थोड़ा आक्रामक स्वाभाविक खेल दिखा सकते हैं. सोच तो यही रहेगी यहाँ पर, लेकिन यही तो बात की जब साजिश माली का विकेट गिर जाता है ना, थोड़ा दिक्कत हो जाता है. नीचे आकर देखिए बात करेंगे. निखिल हैं, कल्पेश हैं, बड़ा हिट खेलते हैं, लेकिन अक्षय गोंदले देखिए यहाँ से अक्षय गोंदले देखिए लंबी समय से बल्लेबाजी कर रहे हैं, और मेरे हिसाब से लेफ्ट हैंड बैटर हैं. इन्हें टीम में थोड़ा मौका बनाना चाहिए और मौका देना चाहिए कि ऊपर आप बल्लेबाजी करो. इन्हें बतौर सलामी बल्लेबाज भेजना चाहिए. टाइमिंग पे भरोसा ज़्यादातर कर रहे हैं, लेकिन इससे पहले भी उन्होंने किए हैं बतौर सलामी बल्लेबाज भेज कर, लेकिन कभी कभी इनका शॉर्ट सिलेक्शन देखिए कवर पॉइंट में फंस जाता है. ये लेदर सीजन के अंदाज में खेलना चाहते हैं, जिसके कारण अतिरिक्त उछाल से देखिए बल्ला इनका फंस जाता है. फुल लेंथ था राहुल उलवे करके देखिए यहाँ से फायदा जिसका नहीं ले पाए. यहाँ पर व्हाइट कैजा पर मनोज पवार सर देखिए उत्तर शिप के एक अच्छे हरपर मौला खिलाड़ी हैं, लेकिन अंपायर की दुनिया में भी बड़ा अच्छा कदम रखे हैं. और इस वक्त देखिए बात करेंगे डॉट गेंद. देखिए एक डॉट गेंद आपको सवाल पूछेगा, जवाब ढूंढना पड़ेगा. इस बार देखिए लीडिंग एज शॉर्ट लेग पर देखिए बहुत बढ़िया कैच यहाँ पर है, और बैटर देखिए अक्षय माली का विकेट गिरता हुआ. सबसे देखिए बात करेंगे टॉप में चलने वाले बैटर से, मानो कि रेड की हड्डी टूट गई. अब यहाँ संसिवलन खेलने टीम को बहुत संघर्ष करना पड़ेगा, बहुत नहीं कड़ा संघर्ष करना पड़ेगा. अब बैटर किसको उतारना चाहेंगे, देखते हैं क्या माइंड सेट रहेगी. डीजे पाच षटकामध्ये पहिल्या सत्र समाप्त झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. पहिला कॉल आम्ही देतोय गोरपी टीमचे संघनायक आणि चैतन्येश्वर कुटारे टीमचे संघनायक. आम्ही तुम्हाला एक कॉल देतोय. 3 कॉल ऑफिशियल तुम्हाला दिले जातील, त्यानंतर लगेच आम्ही टॉस करणार आहोत. अतुल दादा दरे खिडूकपाडा या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतुल दादा दरे आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जयेश पाटील या ठिकाणी आले, जयेश दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. बहुत बढ़िया देखिए यहाँ से कमाल के गेंदबाजी देखिए यहाँ से राहुल उलवेकर अपनी लंबाई का फायदा लेते हुए, और जहाँ पर गेंदबाजी के लिए देखिए यहाँ से पहला ओवर से, और जहाँ पर 2 रन खर्च किए हैं और 2 सफलता हासिल मिली है. 4 गेंदें हो चुकी हैं, और न्यू बैटर देखिए यहाँ से आशीष देखिए मैदान पर उतरते ही आशीष का कोशिश बड़ा हिट के लिए था, लेकिन इस कोशिश में नाकामयाब रहते हुए शॉर्ट स्क्वायर लेग पर देखिए बहुत बढ़िया कैच है सीधे से यहाँ पर लेते हुए राहुल उलवेकर को मिलता हुआ तीसरा विकेट सेकेंड ओवर. और जहां पर देखिए बल्लेबाजी के लिए आते हुए यहां से निखिल माली देखिए बात करेंगे हार्ड हिटर्स खिलाड़ी हैं,
अक्षय ने खुद उनसे चर्चा की यहाँ पर क्या यहाँ पर स्वाभाविक खेलना पसंद करेंगे या मैच को गेम को आगे लेकर जाना पसंद करेंगे। देखते यहाँ से निर्भर करेगा उनके बल्लेबाजी के ऊपर क्या सोच के साथ मैदान पर उतरे हैं। और राहुल उलवेकर देखिए बात करेंगे, आग उगलते हुए इस ओवर में देखिए यहाँ से अपने लंबे कद का एकदम फायदा लेते हुए धीरे से आते हैं यहाँ पर। ये चले कारपेट के सारा खेले, क्या है यहाँ पर दो फील्डर के बीच से पहला रन और देखते देखते पर दूसरा रन से निखिल शायद मुझे लगता है उनकी स्वाभाविक खेल खेलेंगे। थोड़ा सा देखिए हर गेंद पर शायद मुझे लगता है आक्रामक नहीं करना चाहते हैं, क्योंकि जानते हैं यहाँ पर 4 विकेट गंवाए हैं। 12 पर थोड़ा सा स्थिति देखिए नाजुक है। 2 ओवर का खेल कंप्लीट हुआ है और स्कोर देखिए 12 पर 4 है। लेकिन अभी भी देखिए आने वाला 18 गेंद से चलिए फील्ड देखिए हर ओवर में ये आदत बन चुकी है एकदम से। हर ओवर में टीम मीटिंग देखिए समय कितना गया यहाँ पर बताइए। चलिए यहाँ पर जहाँ पर 13 मिनट का आपने समय लिया है, बहुत समय यहाँ पर गया है 2 ओवर के लिए, खास करके आखिरी आपको 7 मिनट में 2 ओवर कंप्लीट करना होगा। जहाँ बैटर आउट हुए हम समझ सकते हैं बैटर जाने आने में भी थोड़ा समय लगता है, लेकिन से कहीं उससे भी ज़्यादा समय मत लीजिए। अच्छा क्रिकेट आप खेलो, अच्छी बात है। और ग्रामीण में हमेशा देखिए थोड़ा टीम मीटिंग रहता है, भले ही कप्तान में टीम एक रहता है लेकिन पूरी टीम का चर्चा होता है और फिर एक स्ट्रैटेजी एक प्लानिंग के साथ टीम एक नई ओवर की नई शुरुआत करती है। देखिए टीम मीटिंग इसलिए लिया गया था कि क्या साहिल को वापस फिर से बुलाया जाए या उन्हें चौथा ओवर के लिए रखा जाए। सोच अच्छी है, लोहा गर्म है तो हथौड़ा लगाइए। अगर यहाँ से और एक दो विकेट निकाल देते हैं तो फिर आसान बन सकता है। हमारे शानिया टीचे देखिए नितिन आज हमारे देखिए टीजे पापड़ी पड़ा के देखिए उतने अच्छे गणेश और ऑपरेटर देखिए बात करेंगे जीतू, बहुत बढ़िया। देखिए स्लोर गेंद निकलता हुआ यहाँ पर साहिल देखिए ज्यादातर तेज तरार करते हैं, लेकिन अक्षय गोंदले देखिए 3 गेंद खेल चुके हैं, 1 रन। अक्षय गोंदले आज इनको जरूरी है एक अच्छा इनिंग का। हाँ ये चलिए इस बार थोड़ा क्रॉस द लाइन खेलने के मिड विकेट तैनात है यहाँ पर से, हल्की सी गेंद हाथ से छोटा यहाँ पर और सिंगल को डबल में यहाँ पर कन्वर्ट करते हुए नाखुश देखिए यहाँ से हम देख सकते हैं। भावेश भी देखिए यहाँ से, और भावेश के हमने बात बताए हेयर स्टाइल भी देखिए उसी तरह से भावेश पवार के जैसे, कानों में पाली भी और रुमाल देखिए पीछे हम देख सकते हैं। भावेश पवार के देखिए फैन बहुत रहते हैं, महाराष्ट्र से बाहर भी महाराष्ट्र में तो उनके फैन छाए रहते हैं। अक्षय गोंदले देखिए ये भाई सिंगल डबल लेकर आपको मैच को गेम को आगे चलाएंगे। लेकिन निखिल की बात करेंगे, निखिल माले क्या स्वाभाविक गेंद खेलेंगे यहाँ से या थोड़ा वो भी वेट इंतजार करेंगे, क्योंकि रनों की बात करेंगे देखिए जहाँ पर पिछला 2 मैच हमने देखा जहाँ पर रन बड़ा अच्छा तेजी से बना है और जहाँ पर वेट टीम ने देखिए मुकाबला जीता यहाँ पर से, तो ये हम कह नहीं सकते हैं कि मैच लो स्कोर से आप जीत सकते हो। हमारे संदेश सर देखिए बात करेंगे और ये चलिए बहुत बढ़िया शॉट लेग को फिट किया और निखिल की हमने बात यही की थी यहाँ से कि निखिल मालिक क्या अपना स्वाभाविक खेल खेलेंगे। स्वाभाविक खेल तो खेल रहे हैं लेकिन थोड़ा कंट्रोल में है, कहीं ना कहीं कंट्रोल भरा 4 रन आता हुआ। राजू मुंबईकर या ठिकाणी आलेत। राजू दादा मुंबईकर आपलं हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी मध्ये, आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत। बहुत बढ़िया देखिए हमारे अतिथि मान्य पर समझ पर वीआईपी डैश में हम देख सकते हैं बड़ी अच्छी तरह से यहाँ पर कदम रखे हैं। सही कहते हैं ना, हमारे लिए आईसीसी यही है, बीसीसीआई यही है भाई। महाराष्ट्र की धरती पर देखिए ऐसे हस्ती हैं जिन्होंने हमेशा समाज के काम लीजिए और क्रिकेट में लीजिए। आज देखिए हम देख सकते हैं श्री छत्रपति ट्रॉफी में देखिए तस्वीर रखे हैं। सभी मान्यवर अतिथि का स्वागत है। आपला माणूस आपला खिलाडू पुढे गेला पाहिजे यही सोच रहता है हमेशा इन दानसुदाता का। और ये चलिए निखिल की बात करेंगे यहाँ से, थोड़ा सा रंग बदल रहे थे भाई। कहते ना जिंदगी में कुछ पाना है ना सिर्फ तरीका बदलो इरादा नहीं, थोड़ा सा इस बार थोड़ा सा तरीका बदला था, थोड़ा रवैया देखिए तेज बनाए थे यहाँ से। साइड मिड ऑफ कवर को चीरना चाहते थे लेकिन उछाल इतना अच्छा था। और साहिल के पास ये खासियत है, इनके पास गति है, ये छोटी लेन से ना उछाल के साथ साथ गति से बैटर को प्रभावित कर देते हैं। जस्सी कोड देखिए 10 इस बार देखिए थोड़ा सा लेन को आगे रखा था, यहाँ पर ड्राइव किया कवर। पिछला भी सोच यही था कवर लॉन्ग ऑफ के बीच से खेला जाए और 2 रन आता हुआ। अब ये साझेदारी थोड़ा सा धीरे धीरे देखिए आगे बढ़ता हुआ और जिसके साथ साथ देखिए बात करेंगे यहाँ से 3 ओवर का खेल समाप्त हुआ है।
3 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर बना है 21 रन, लेकिन अभी भी 12 गेंद शेष है। कहती ना डाली से अगर फूल टूट जाए तो उस फूल को जोड़ नहीं सकते, लेकिन डाली मजबूत हो तो फूल खिल सकते हैं। ठीक नक्कीच बाबूशा, जबरदस्त मॅच आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. आपण मुख्य मंचकावरती विशेष शुभ सन्मान करणार आहोत. कारण त्यांना मराठी चित्रपटातील एक सुप्रसिद्ध नायिका आणि त्यांचे मानसबंधू आदरणीय सन्माननीय दत्ता शेटवर्तीकर साहेबांचा मी मुख्य मंचकावरती शुभ सन्मान. मामा या, आपलं शुभ सन्मान आम्ही करतोय. दत्ता शेटवर्तीकर यांना विनंती करीन की आपण यावं, आपलं शुभ सन्मान आपण स्वीकारावं. आमची एवन जोडी आमचे कमलाकर शेठ पाटील असतील, त्यानंतर मुकुंद दादा राजे यांना विनंती करीन, दत्ता शेठ वर्तेकर यांना विनंती करीन की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. दत्ता शेठ वर्तेकर खऱ्या अर्थानं क्रिकेटला भगवंत मानणारा व्यक्तिमत्व आहेत आणि कमलाकर शेठ पाटील यांचे बंधुतुल्य मित्र आहेत. सातत्याने समाजसेवा हीच खरी ईश्वर सेवा त्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहतोय. आणि त्यांचा शुभ सन्मान. शुद्ध बीजापोटी फले रसाला गोमटी, मुखे अमृताची वाणी, देह देवाच्या कारणी. आणि मामांचा अर्थातच दत्ताशेठ वर्तेकर साहेबांचा शुभ सन्मान मुख्य मंचिकावरती आम्ही करतोय. त्यानंतर आमचे कैलास दादा उलवेकर यांना विनंती करीन, कैलास दादा आपण देखील यावं, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावं. त्यानंतर खऱ्या अर्थानं दोस्ती दुनियात एक राजा माणूस, पावसाळ्यामध्ये धुरला उरवणारा व्यक्तिमत्व सँडीबाई म्हात्रे, त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत करण्यात आल्या. स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आमचे सँडीबाई अर्थात संदीपदादा म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो. तर संदीपदादा आपण देखील यावं, आपला देखील शुभ सन्मान आम्ही मुख्य मंचकावरती करतोय. महेंद्रदादा पाटील असतील, नवनाथदादा उलवेकर, रवीदादा उलवेकर, जयेश आणि अतुल दरे, आपला सर्वांचा शुभ सन्मान आम्ही इथे करणार आहोत. यस, मॅच कंटिन्यू राहणार आहे. इट्स ओव्हर टू बाबूशा. या महेंद्रदादा पाटील, नवनाथदादा उलवेकर, रवींद्रदादा उलवेकर, जयेश दादा असतील, आमचे अतुल दरे, या एक एक या आपण सर्वांचा शुभ सन्मान इथे करणार आहोत. खिड़क पड़ाटे में थोड़ा समय आप ज़्यादा ले रहे हैं, यहाँ पर ध्यान रखिए. जहाँ पर 19 मिनट का समय ले चुके हैं आप समझ सकते हैं, पर विकेट गिरने के साथ 1-2 मिनट या गेंद दूर जाता है. लेकिन भावेश देखिए गेंदबाजी के आते हुए जिसका हमने जिक्र की थी, और ये भी देखिए वही भावेश पवार के एक्शन से गेंदबाजी करते हुए लेफ्ट हैंड गेंदबाजी यहाँ पर अच्छी बात है. देखिए कितना क्या कुछ मिल रहा है इस खिलाड़ी के अंदर. देखिए नाम भी भावेश और काम भी देखिए भावेश के जैसे. रुमाल देखिए पीछे निवृत्ती पवार दादा, आपण देखील या. निवृत्ती पवार, आपला देखील शुभ सन्मान आम्ही करू. अतुल दरे या ठिकाणी आले आहेत. तर आमचे जयेश देखील आलेत. आम्ही शुभ सन्मान करतोय, सर्व मान्यवरांची आम्ही नावे घेतलेत. तर शुभ सन्मान आम्ही करतोय. आमचे अतुल दरे यांचा शुभ सन्मान, त्यानंतर आमचे निवृत्तीदादा पवार यांचा शुभ सन्मान आम्ही करतो. यस, चेंडू चाललाय जबरदस्त नॉन स्टॉप मध्ये, नॉन स्टॉप गोलीच्या वेगानं, गोलीगत झापूक झुपूक करत चेंडू सीमारेषा बाहेर. 4 मंचकावरती आपण शुभ सन्मान करतोय निवृत्ती दादा पवार यांचं. महेंद्र पाटील असतील, नवनाथ उलवेकर, रवींद्र उलवेकर असतील, यांचं शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. या ज्यांची नावं घेतली त्यांनी यावं. मॅच चालू आहे. यस, इट्स ओव्हर टू बाबूशा. तो चलिए चलेंगे मुकाबला की तरफ. कहीं सम्मान देखिए यहाँ से नहीं होना चाहिए. सम्मान देखिए जो परंपरा रीति रिवाज है महाराष्ट्र के आए हुए सम्मानों मेहमानों का यहाँ से खातिरदारी. लेकिन वहाँ पर देखिए भावेश ने एक चौका लगा था यहाँ पर से इनसाइड एज लेकर गया था, पर मधुकर किनी साहब देखिए आने के साथ साथ जो मेहमान नवाजी के लिए देखिए खास करके हमारे मुकुंद राजेश साहब देखिए और कमलाकर शेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे. एवन जोड़ी देखिए जिनके हाथों से हर मेहमानों का यहाँ पर सम्मान किया जा रहा है. और बहुत बढ़िया ड्राइव देखिए यहाँ से एक रनों से आएगा. अक्षय गुंजरे देखिए बात करेंगे, शांत थोड़ा सा रहते हुए यहाँ पर से. चौथा ओवर चल रहा है. देखिए रनों की बात करेंगे. रन देखिए अभी तक थोड़ा सा नाखुश करेगा, निराश करेगा. 25 रन 26 रन. यस, उत्कृष्ट खेळाडू, आदर्श खेळाडू, स्वर्गीय रामचंद्र मोदी प्रतिष्ठान उसाटण्याची रन मशीन, बाईक सम्राट आमचे आयोजक आहेत अजय भंडारे. आपलं आपण नक्कीच शुभ सन्मान आपण स्वीकारावं. विशाल यावं,
तुमचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ती टीम आज स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे, चैतन्येश्वर खुटारी या नावानं आज खेळणार आहेत. आमची सँडीबाईने हा टीम पॅक केली आहे. हाँ तो चलिए इसके बाद जो मुकाबला है गुरपे बनाम से खुटारी के बीच में दोनों कप्तान तैयार रहिए. देखिए अजय भंडारी, देखिए टेनिस क्रिकेट के सनत जयसूर्या देखिए बात करेंगे. सनत जयसूर्या आए थे बतौर गेंदबाज लेकिन बन गए थे बैटर्स. और अजय भंडारी देखिए उसी तरह से गेंदबाज के साथ साथ अच्छे बैटर भी बन गए हैं. बाइकर मैन देखिए रन मशीन, खास करके देखिए स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने की. और स्कोर की यहाँ बात करेंगे थोड़ा निराश करते हुए 4 ओवर का खेल कंप्लीट हुआ है. और 4 ओवर की कंप्लीट के साथ साथ टीम का स्कोर 28 रन. फिर से एक बार चलते सन्मान बॉक्स पर जहाँ पर साई राजे जुड़े हैं. यस, महेंद्रदादा पाटील आपण देखील यावं. तर नवनाथ मुलवेकर आपण यावं, आपलं देखील शुभ सन्मान आपण स्वीकारावं. पाहुण्यांचा शुभ सन्मान करणे आमचं आद्य कर्तव्य. भारतीय संस्कृती गेस्ट इज आवर गॉड असं म्हटलं जातं. आणि कमलाकर शेठ पाटील यांच्या स्वप्नातून, मुकुंददादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेले 20 वर्षानंतर पेठाली नगरीमध्ये आपण प्रकाश ज्योतातील सामने इथे एन्जॉय करत आहोत. हॅलो राजू मुंबईकर, आपण देखील यावं, आपला शुभ सन्मान आम्ही करू. राजू या, आपण या. राजू या, राजू या. कमलाकर शेठ पाटील यांचं प्रेम आणि मुकुंद राजे यांचं प्रेम. यस बाबूशा. तो चलिए चलेंगे मैच की तरफ. कई सन्मान देखिए यहाँ से नहीं, निश्चित रूप से साहेब बात करेंगे. महाराष्ट्राच्या परंपरा आहे, आलेल्या पाहुण्याचा सन्मान करायच्या गरज आहे. और आपला देखिए एवन जोड़ी मुकुंददादा राजे, कमलाकर शेठ पाटिल साहब है, सभी मेहमानों का देखिए यहाँ पर खास सम्मान से. लेकिन यहाँ पर बात करेंगे सम्मान के बीच में देखिए यहाँ जो अंश 11 खेलने टीम इस वक्त है नाजुक स्थिति पर है. अक्षय कुंडली देखिए मैदान पर है, संघर्ष कर रहे हैं. लेकिन निखिल भी हैं देखिए यहाँ से, लेकिन बड़ा हिट नहीं आ पा रहा है यहाँ से. ये थोड़ा सा मुश्किल बना रहे. जो विकेट में बात करेंगे जीतो दादा, पहले 2 मैच में देखिए 60 के ऊपर टोटल पहुँचा. और वो मैच भी देखिए पहला जो मैच हुआ था देखिए पेतोड़े टीम भलाई मैच हारे लेकिन से अच्छा फाइट किए थे. और सेकेंड मैच देखिए जिस तरह से हुए नाम है वो टीम ने देखिए करण जोड़ी टीम को 69 रन से और इतना आसान से बना लिया आक्रामक बल्लेबाजी के साथ साथ है. और यहाँ देखिए तीसरा मैच और इनफॉर्म टीम देखिए अनसेरेबल खेलने टीम में ऐसा नहीं कहूँगा कि आउट ऑफ फॉर्म से टीम गुजर रही है. और जहाँ पर देखिए अभी भी ही नज़दीक पेंदर नाइट में रनर अप टीम थी, लेकिन उनकी खामोशी. लेकिन निखिल माली अब हेलीकॉप्टर उड़ाए भाई यहाँ से, देर से आया लेकिन दुरुस्त आता हुआ. कहती ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही 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 तबाही. या ठिकाणी आमचे उत्कृष्ट आचार्य पुण्यनाथ दादा या ठिकाणी आल्यात. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अन्नदाता सुखी भव, सातत्याने त्यांचा आशीर्वाद आम्ही सातत्याने घेत असो. पुण्यनाथ दादा, आपलं स्वागत आहे. 36 रन देखिए 45 तक भी पहुंच जाए ना, फिर भी एक लो फाइटिंग टोटल हमेशा 5 ओवर में कहा जाता है. और कभी कभी लो स्कोर भी आपके लिए मुश्किल बन जाता है. ओ ये चलिए भाई, छक्का दागी थे पिछली गेंद के पर. उसके बाद अक्षय ने लेन को खींच कर रखा और दूर रखा निखिल से. यहाँ पर बाहरी किनारा लिया और किस्मत का नहीं मिला सारा. और निखिल माली का देखिए विकेट यहाँ से गिरता हुआ. कमलाकर दादा आपल्याला इन्व्हाइट करतात, आपलं शुभ सन्मान आपण स्वीकारावं. त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय नानाशेठ गरज यांच्या स्मरणात प्रत्येक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द करण्यात आली. तर विलासदादा गरज यांचा शुभ सन्मान आमचे आयोजक आहेत ते
सांगतात की आमचा शुभ सन्मान करण्याची गरज नाही, परंतु दादांचा प्रेम वेगळाच आहे. प्रत्येकाचा शुभ सन्मान करणे हे आमचं आद्य कर्तव्य आहे. विलास शेठ घरत साहेबांचं खरं तर मयुरा ज्वेलर्स यांच्या माध्यमातून चांदीची फेम देण्यात आली. मयुरा ज्वेलर्सला आपण आवर्जून भेट द्या. खऱ्या अर्थानं काही फॉर्मिंग दागिने तुम्हाला जर बनवायचे असतील तर कुंदन सिंग यांचं देखील ज्वेलर्स आहेत. अर्थातच भवानी ज्वेलर्स यांच्या माध्यमातून देखील सर्व क्रमांकाच्या ट्रॉफीज आम्हाला देण्यात आल्या. त्या दोन्ही दानशूर दात्यांचा कुंदन सिंग असतील आणि आमचे गुज्जर बाई मयुरा ज्वेलर्स मालक यांचा आम्ही विशेष आभार. चलिए बहुत बढ़िया. देखिए यहाँ से रन आना जरूरी था, यहाँ पर 40 तक पहुंचते हुए यहाँ पर से और आते आते देखिए अश्विन ने दागे 4 रन यहाँ से. लेकिन अभी भी देखिए 2 गेंद शेष है भाई, 2 गेंद शेष है. तेजी से पहला रन भागेंगे और दूसरे के लिए एशनो और यहाँ से दूसरा रन भी कंप्लीट होता हुआ यहाँ पर से और कुल स्कोर देखिए 42 तक पहुंचा है. लेकिन अभी भी 1 गेंद शेष है. बात हमने छेड़ी थी 45 तक भी पहुंच जाए, एक बड़ा हिट भी आ जाए यहाँ पर और एक अच्छा फाइटिंग टोटल कह सकते हैं. यहाँ से अंश 11 खेलने टीम देखिए इस सीजन में देखिए बात करेंगे बामुंडरी डोंगरी जैसे टीम को जब पर फाइनल मैच में देखिए बात करेंगे पेंदर नाइट में लो स्कोर में रोकने की ताकत जताई. इस सीजन में देखिए अभिषेक जैसे गेंदबाज हैं, सिद्धेश माली देखिए गेंदबाज हैं यहाँ पर से जहाँ मुश्किल बनाएंगे आपको तेज रफ्तार से और गति से यहाँ पर. और देखते हैं यहाँ पर आखिरी गेंद अंतिम गेंद को कैसा फिनिश करते हैं. और आखिरी गेंद सुबह का भुला घर को शाम वापस आ जाए भुला नहीं कहते. गेंद थोड़ा टप्पा खाने के बाद कांटा बदला था, बाहर निकला था, लेकिन शायद लाइन को छोड़ा अंपायर ने. देखिए यहाँ से डॉट बॉल कंप्लीट करने के साथ साथ है यहाँ पर ओवर कंप्लीट हो गए. 42 रन बनाए हैं और जीत के लिए 43 की जरूरत है. तो चलिए अगला मैच के टॉस की तरफ चलेंगे. यहाँ पर जहाँ पर कॉम बॉक्स पर साई राजेश सर जुड़े हैं और कमेंट्री बॉक्स पर देखिए योगेश मडवी सर जुड़ रहे हैं. नक्कीच चला टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ चैतन्येश्वर कुटारी टीम या ठिकाणी खेळणार आहेत. विशाल आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर आमचे गोरपे टीमचे संगणक या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सँडीभाई म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी आपण संपन्न करण्याची आहे. कारण क्रिकेट हा खेळ असतो स्फूर्तीचा जरी वेगळे असल्या वाटा, म्हणून या दोन्ही बलाढ्य संघामध्ये करूया आपण छापा आणि काटा. येस सँडीभाई आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. सँडीभाई पावसाळ्यामध्ये धुरला उरवणारा व्यक्तिमत्व आहेत आणि हिवाळ्यामध्ये वातावरण गरम करणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सँडी शेठ म्हात्रे. येस कॉल दिला जातोय. चैतन्यश्री कुटारे टीम आणि हेड्स नाणेफेकी जिंकले सर्वप्रथम 2024 ते 2025 मध्ये. आजपर्यंत तुमच्या एकमेकांसमोर लढती झाल्यात का? हो, एक वेळ लढत झाली नागझरीच्या मैदानावर, ते जिंकलेले. नक्कीच. तर 1 प्लस पॉईंट मध्ये चैतन्यश्री कुटारे टीम आहेत, परंतु आता खेळत असताना नाणेफेकी आपण जिंकले. काय काय प्लॅनिंग असेल या मैदानावरती? आयोजन खूप छान आहे आणि या मैदानावर खूप साऱ्या धावा होतात, तर आम्ही पण चांगल्या धावा बनवण्याचा प्रयत्न करू. नक्की. त्या बात ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा असतील. आता नाणेफेकी गमावली आहे खऱ्या अर्थानं. नक्कीच जर नाणेफेकी जर तुम्ही जर जिंकले असते तर निर्णय काय असा? मी बॅटिंगच केली असती. म्हणजे सोने पे सुहागा जे हवं होते ते तुम्हाला मिळालं. एकंदरीत कमलाकर शेठ पाटील यांच्या स्वप्नातून तब्बल 20 वर्षानंतर या मैदानावरती प्रकाश होतातील मॅच आपण अनुभवत आहे. कसं वाटतंय खेळायला? ग्राउंड पण एक नंबर आहे आणि दादाने आयोजन खूप छान केलेलं आहे. नक्कीच शुभेच्छा मॅचसाठी. हे होते विशाल म्हात्रे. टॉस बॉक्स मधून या ठिकाणी आम्ही तुम्हाला विशेष सूचना देतो की कारण इथे टॉसचा बॉस ठरला आहे गोरपे टीम. त्याने नाणेफेकी जिंकून सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि स्वर्गीय शांताराम शेठ म्हात्रे चैतन्येश्वर कुटारे टीम या ठिकाणी फलंदाजी करणार आहेत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you so much बाबू शाह. थँक यू सो मच साईनाथ राजे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. खरं तर छत्रपती ट्रॉफी 2025 सेकंड पर्व मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीतील पहिल्या फेरीतील तिसरी लढत मैदानावरती
एका बाजूला संघ तुम्ही पाहतात खडूकपडा, त्याला फाईट करतोय मैदानाच्या आतमध्ये टीम अंश 11 खेळणे, विराज स्पोर्ट्स खडूकपाडा. तो दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. प्रेक्षकांना आज चांगली लढत पाहायला मिळेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 95 धाबा आईस टोटल राहिली सीएसके करवडे संघाची. त्यानंतर 69 धाबा चेस करण्यात आल्या स्टार खरं तर डिंग डॉंग ओबे संघाच्या वतीनं. आणि त्यानंतर या मॅच मध्ये आता अंश 11 खेळणे संघानं केवळ 43 धाबा केलेत, 42 धाबा केलेत आणि 43 धाबेचं टार्गेट मैदानावरती विराज स्पोर्ट खडूकपाडा संघासमोर ठेवलंय. यानंतर गोरपे विरुद्ध चैतन्येश्वर खुटारी ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हॅलो, मॅचचा आनंद घेतात आमचे जबरदस्त खेळाडू उमेश दादा भोईर खिडूकपाडा आपण या ठिकाणी आल्यास. उमेश यावं आपण मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्व आमच्या क्रीडा रसिकांचं स्वागत आहे. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला घरी बसून या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत करूया. बिग फाईट लढत मैदानाच्या आतमध्ये दमदार लढत पाहायला मिळते दोन संघांमध्ये. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. खेळ स्टार्ट. पहिला चेंडू विकेटच्या पाठीमागे बॅटची एज लागली. त्यानंतर आपण पाहतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची रन नाहीये. अभिषेक माळी पहिला ओव्हर खेळून आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. 5 षटक करतात, 30 चेंडू आणि 43 धाबेचं टार्गेट. थोडंसं छोटं आहे, थोडंसं छोटं आव्हान आहे मैदानाच्या आतमध्ये. परंतु खेळणे संघाला मी नक्की सांगेल की तुम्हाला 5 गोष्टी मैदानाच्या आतमध्ये कराव्या लागतील जेणेकरून तुम्ही हा सामना जिंकू शकता. स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड गोलंदाजी, स्टँडर्ड फिल्डिंग, अतिरिक्त धाबेवरती अंकुश, विकेटचं सातत्य आणि दबाव मागे दबाव, ह्या 5 गोष्टी आहेत त्या अंमलात आणाव्या लागतील टीम अंश 11 खेळणे संघाला. अंश 11 खेळणे संघ नक्कीच आपण पाहतो शैलेश दादा माळी सरपंच मॅच आनंद घेतात, त्यांचं देखील स्वागत. त्यानंतर आमचे कैलास दादा माळी हे देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचंही स्वागत आहे. फटका चांगला आहे मिड विकेटच्या डोक्यावरनं. 2 बॉल शांत होता आणि तिसऱ्या बॉलवरती धमाका. राहुल उल्वेकरच्या बॅट मधून षटकार. एक जबरदस्त समालोचक तारारारा पिरिरिरी आमचे अशरफ भाई पटेल यांचं मुख्य मंचकावरती आगमन, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे श्री छत्रपती ट्रॉफी 2025 मध्ये. चांगला चेंडू, एक षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट. मॅच मध्ये हे चित्र पाहायला मिळेल वारंवार. काय सुंदर आपण पाहिलं खेळपट्टीच्या एका कोण्यावरून बॉलला फेकण्याचा प्रयत्न केला. काय सुंदर गोलंदाजी आणि त्यानंतर चेंडू गुडलाईन स्पॉटला पडला, ऑप्शनच्या बाहेर निघाला. काय सुंदर गोलंदाजी होती. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय ऑन साइड मध्ये मिड विकेट सीमारेखा बाहेर. राहुल उल्वेकरच्या बॅट मधून अजून एक धमाका, अजून एक षटकार. सुंदर फटकेबाजी आहे. एक तेरी तो एक मेरी हे सांगत असताना काय सुंदर फटकेबाजी, तेवढे सुंदर संगीत डीजे गणेशच्या माध्यमातून आपण ऐकतोय. क्रिकेट विथ म्युझिक. बोरीला बोर पिकलाय. खरं तर आता बोरं पिकली आहेत आणि लग्न सीझनही सुरू झालाय. पुन्हा चांगला चेंडू, पुन्हा डॉट. एक तेरी तो एक मेरी. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये 2 षटकार आले, 12 धाबा खर्च झाल्यात. समीकरण अद्याप 31 धाबीची आवश्यकता आहे. येणारी 24 चेंडू संघर्ष करावा लागेल, कारण
बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक ना पडे चोट हतोडे के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. देवाला पण देवाचं रूप घेण्यासाठी गणाचे गाव सोसावे लागतात. त्यामुळे या मॅच मध्ये तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हालाही संघर्ष करावा लागेल. जिंकण्यासाठी 24 चेंडू आता 31 ची गरज आहे. सामना चांगला पाहायला मिळेल जर किरणे संघाची गोलंदाजी चांगली राहिली तर. किरणे गावचे आमचे समालोचक मित्र खरं तर लव फडके देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील स्वागत करूया. एक दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये. सुनील गोंडले आमचे भाऊजी हे देखील मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर धावसंख्या 12 ओव्हर नंबर सेकंड. पुन्हा एकदा चांगला बॉल मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतो 13 होती. धावसंख्या 13 जिंकण्यासाठी 43चं टार्गेट. खरं तर या मॅच मध्ये संघर्ष करावा लागेल. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठ या त्रिकोणी संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. एका बाजूला टीम किरणे दुसऱ्या बाजूला संघ खिडूकपाडा. किरणे संघ वाईल्ड कार्ड एंट्रीने आज मैदानावरती आलाय. पहिल्या मॅच मध्ये सीएसके संघ वाईल्ड कार्ड आला. त्यानं 95 धाबांचा डोंगरच उभा केला. खोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय अगदी स्क्रीनच्या वरनं. स्टेट ऑन दी स्टेट गॉन 6 रन. काय आक्रमकता दाखवते मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक खेळाडू राहुल ओलेकर. धावसंख्या जर पाहिली तर धापडकापती 19 धाबा. 43 धाबेला उत्तर देत असताना 19 धाबा. 18 धाबा एका बाजूने राहुल उलवेकरच्या बॅट मधून आल्यात. 7 चेंडू मध्ये त्यानं 3 षटकार दाखवलेत. काय दमदार खेळी केली आहे. दुसऱ्या बाजूला भावेश उलवेकर थोडासा शांत आहे कारण त्याला माहित आहे की एका बाजूला आक्रमण सुरू आहे. खिडूकपाडा संघ या यंदाच्या सीझन मध्ये अगदी धुमाकूळ गाजवणारा क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तो संघ पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आलेत परंतु दूरवरनं फार वेगाने एक सिंगल घेतली. फक्त सिंगलला प्राधान्य दिले. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 20 होती. आता फक्त गरज आहे 23 धावेची येणाऱ्या चेंडूवरती. खिडूकपाडा म्हटलं की आमचे दादा भोईर खरं तर सातत्याने अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत. दादा भोईर तुमचं देखील स्वागत आहे. उमेद दादा भोईर तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक दमदार क्रीडा स्पर्धा मैदानावरती पाहायला मिळते. छत्रपती ट्रॉफी 2025 दुसरं पर्व. सन्माननीय कमलाकर शेठ पाटील आणि मुकुंद राजे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. त्याला पाठिंबा पूर्णपणे आमच्या कमिटीचा अर्थात श्री गणेश क्रिकेट संघ तोज मजकूर यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. त्या सगळ्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांच्या जिद्दीनं आणि खरं तर कमलाकर दादा आणि मुकुंद राजे यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी छत्रपती ट्रॉफी 2025 शानदार पर्व. डे नाईट फॉर्मॅट पहिल्यांदाच या ग्राउंडवरती खरं तर साईनं सांगितलं की 20 वर्षानंतर या ग्राउंडवरती नाईट स्पर्धा पाहायला मिळाली आणि यानंतर आता लगेचच पुन्हा एकदा पेठाली गावाची मानाची सन्मानाची नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. बॉल चांगला हवेत आहे. मिस टायमिंग शॉर्ट एक्सचा कबरला झेल टिपलाय. खेळ समाप्त होतोय. राहुल उलवेकरचा पहिला धक्का खिडूकपाडा टीमला. षटकार चौकार त्यानंतर विकेट आलेत. खरं तर ज्या खेळाडूने आक्रमकता दाखवली तो खेळाडू राहुल उलवेकर बाद झालाय. इथनं जिंकण्यासाठी आता गरज येत 22 धाबेची. मुश्किलें सदा रहती नहीं
तू जरा कोशिश तो कर. मैदानावरती तुम्हाला मेहनतीची पराकाष्ठ करायची आहे, कारण प्रत्येक सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल हे कधी सांगता आलं नाहीये. कधी कधी जिंकणारे संघ अचानक क्रिकेटमध्ये हरताना पाहिलेत, कधी कधी हरणारे संघ जिंकताना पाहिलेत. त्यामुळे स्वतःवरती विश्वास असणं फार महत्वाचं आहे. पुन्हा बॉलला हवेत पाठवलाय आणि क्षेत्ररक्षकाच्या जजमेंट करत असताना साहिलची विकेट. लगातार 2 चेंडू 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केलेत. गोलंदाजी करत असताना गोलंदाज क्षितिज माली काय सुंदर षटक फेकलं. 7 एकूण जवळजवळ 9 धावा त्याने दिल्या या ओव्हरमध्ये, तर 2 मोठे फलंदाज बाद केलेत. धाबसंख्या 21. ग्रामस्थ आलेत त्यांना इन्व्हाइट करेल आपण व्यासपीठावरती या. पेटाली गावातले आमचे काही ग्रामस्थ आलेत त्यांनाही विनंती आहे आपण व्यासपीठावरती या. बघा आपल्या प्रत्येकाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे आपण तिकडे न राहता व्यासपीठावरती या याची कलकळीची विनंती आमचे कमलाकर दादा पाटील आणि मुकुंद राजे यांनी आपल्याला इन्व्हाइट केलंय. आपण यावं. पॅडल स्वीप करायचंय. बॉल तर लागलाय परंतु तिथे अपील स्ट्रॉंग होतं. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. एक धाव त्या ठिकाणी 22ला प्राप्त झाली. एक धाबेनं टीमची टोटल 22 या धावसंख्येवरती. अद्याप 21 धाबेची गरज आहे. येणारे 17 चेंडू आणि 21 धाबा. धाबा आणि चेंडूचा अंतर तो फार कमी आहे, त्यामुळे असं नाही की सामना कोण जिंकेल, परंतु या मॅच मध्ये पलटवार करायचं असेल तर टीम किरणे संघाला स्टँडर्ड गोलंदाजी करावी लागेल. अतिरिक्त धाब्यावरती अंकुश ठेवावं लागेल. विकेटचं सातत्य, दबाव मागे दबाव आणि त्यानंतर खरं तर स्टँडर्ड फिल्डिंग, या 5 महत्वाच्या गोष्टी अंमलात आणाव्या लागतील. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा अक्षयचा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. जजमेंट चांगलं आहे. झेल टिपलाय सुनील. बॅट्समॅन आउट झाले आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते क्षितिज माळी. सुंदर झेल. धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. बिग विकेट. मकुंदजी राजे यांचे पिता श्री भगवानजी राजे मॅचचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर टार्गेट 43 होतं. अजून एक धक्का लागल्या. 3 गडी बाद 22 धाबा आणि आता समीकरण उरले मैदानाच्या आतमध्ये. जिंकण्यासाठी 21 धाबेची गरज आहे. 16 चेंडू 21 धाबा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी स्पर्धा. इकडे बॉलला पाठवलाय सीमारेखा बाहेर, परंतु पंचांचा सिग्नल इकडे तिसऱ्या पंचांकडे आले. पाहावं लागेल या मॅच मध्ये आता काय घडणार. ह्या बॉलवरती डिसिजन येईल. अर्थात तिसऱ्या पंचांचा षटकार तर आलाय, परंतु धाबा या बॉलवरती किती मिळतील.
फेअर डिलिव्हरी. आता षटकार आलाय. षटकाराने टीमची टोटल 28 वरती गेली. खरं तर आता सामन्यामध्ये जिंकण्यासाठी फक्त 15 धावेची गरज आहे. येणारे 15 चेंडू आणि आता फक्त 15 धावा. सामना पूर्णपणे आपण पाहिलं तर आता टीम खेडूपाडा संघाच्या बाजूने मजबूत झाला या ठिकाणी, कारण 15 चेंडू आणि आता 15 धावेची गरज आहे. पुन्हा प्रहार केलाय, बॉल हवेत आहे. यावेळेस एलिव्हेशन मिळालं नाहीये, फटका फसलाय. विकेट नंबर 4. 14 चेंडू 15 धावेची गरज. कुटारी, त्यानंतर आमचे संपूर्ण म्हात्रे ब्रदर्स प्रणित दादा म्हात्रे या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आम्ही सर्वजण आलेत, आमची गँग, त्यांचा बॅनर्स देखील या ठिकाणी लागलेले आहेत. तर सर्वांना विनंती करीन आपण मुख्य मंचकावरती या. आमचे शिवकुमार म्हात्रे देखील आले असतील. सर्वांना विनंती करीन की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नारायण दादा पाटील, नारायण आमचे तलोजा मजकूरचे रहिवासी आहेत. नारायण शेठ पाटील या व्यासपीठावरती, आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅट्समॅन मैदानात मध्ये दाखल झालाय. खरं तर टार्गेट आपण पाहिलं तर 14 चेंडू आणि 15 धावेची गरज आहे. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर, त्यामुळे लढत देखील चांगली होणार. हार और जीत कहते ना कि हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. मगर ठानना होगा दोनों टीमों को. सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघाला खूप संघर्ष करावा लागेल. खरं तर संघर्ष करावा लागेल किरणे संघाला, कारण एकीकडे 14 मध्ये फक्त 15 ची गरज आहे आणि त्यांचा मेन बॅट्समन अद्याप मैदानात मध्ये भावेश तुम्ही पाहतात माउसेक एंडला आहे. नवीन बॅट्समन आले मैदानात मध्ये, सनी भोईर. भावेश उर्वेकर 3 मध्ये 2 करतोय, फक्त 2 धाब्यावरती तो खेळतोय. पुन्हा चांगला चेंडू आहे. एक एक डॉट चेंडू टीम किरणेला मैदानात मध्ये कमबॅक मिळवून देऊ शकतो. आणि खरं तर किरणे संघाला डॉट चेंडूची आवश्यकता आहे. 13 चेंडू 15 धाबा. क्रिकेटमध्ये कधी कधी असं होतंय की कधी कधी जिंकता कधी कधी संघ हरताना पाहिले. हा क्रिकेटचा खेळ आहे जो सरड्यासारखं रंग बदलतो. बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा यावेळेस बॉल चाललाय. एक सिंगल घेतली, डबल साठी प्रयत्न करतात. पाहायचं इकडे फक्त सिंगलला प्राधान्य दिले. सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावपडकाबती लागली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 आणि आता गरज आहे इथनं जिंकण्यासाठी अद्याप 14 धावेची 12 चेंडू मध्ये. ब्रदर्स प्रितेश म्हात्रे, राहुल म्हात्रे असतील, अभिन म्हात्रे, मतेश कडू असतील, शिवकुमार प्रसाद पाटील या ठिकाणी आले असतील. तर त्यांना विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती. आमचे आयोजक कमलाकर शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तसेच कुटारीतील श्रीकांत म्हात्रे आणि नकुल शेठ म्हात्रे यांना विनंती करीन आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनिकेत दादा म्हात्रे, रॉयल ग्रुप महाराष्ट्र राज्य गोल्डन मॅन. अनिकेत दादा आपण या ठिकाणी आले असेल तर विनंती करीन आपण मुख्य मंचकावरती या. कमलाकर शेठ पाटील आपल्याला इन्व्हाइट करतात. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. येणारे समीकरण आता पाहतोय. मैदानावरती गरज आहे 12 चेंडू आणि 14 धावेची. मुश्किले सदा रहती नाही. मैदानावरती संघर्ष करावा लागेल. कारण येणारा लढत, येणारे षटक फक्त सामन्याचं चित्र आहे. येणाऱ्या षटकामध्ये जर सामना चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच किरणे संघ मैदानात मध्ये नक्कीच कमबॅक करेल. आणि येणाऱ्या षटकामध्ये 8 ते 10 धाबा जर आल्या तर सामना पूर्णपणे झुकेल खेडूपाडा संघाच्या बाजूला. तर जाऊया मैदानावरती, कारण क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नाहीये आणि जर तर शिवाय क्रिकेटही नाहीये. पहिला चेंडू उडवलाय ऑन साइडला, बाउंड्री लाईन वरती टिपलाय झेल. सुपर कॅच आणि मैदानात मध्ये दिलाय धक्का खेडूपाडा संघाला. काय झेल घेतलाय जबरदस्त. कॅश ऑफ द मॅच, कॅश ऑफ द टुर्नामेंट, कॅश ऑफ द नाईट. येस आपण चेक करणार आहोत. आणि तिथे आमचे एक प्रेक्षक वर्ग देखील होते. हरकत नाही, आपण चेक करणार आहोत. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून
ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमची जितू गोंधळे त्यांची टीम या ठिकाणी सज्ज झाली आहे. योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करू. यस फलंदाज बाद आहेत. यस फलंदाज बाद साई राजे. वक्त बदलने में देर नहीं लगती. वेळ बदलायला आता मैदानावरती टाइम खरं तर पाहिलं आपण वेळ बदलली आहे. कारण नशीब बदलो न बदलो वेळ नक्की बदलतीये. वेळ बदलवायची असेल किरणे संघाला तर ह्याच पद्धतीनं गोलंदाजी करावी लागेल. याच पद्धतीनं स्टँडर्ड फिल्डिंग दाखवावं लागेल आणि याच प्रकारे तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. कारण क्रिकेटचा खेळ तसा आहे जो सरण्यासारखं रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून तर क्रिकेटला अनिश्चिततेनं भरलेलं क्रिकेट म्हटलं जात आहे. कारण सरण्यासारखं रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ आम्ही प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये पाहिलाय आणि राजकारणासारखं रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. एक संघ जिंकणार, एक संघ हारणार, एक मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना तर नक्कीच याच दरम्यान शुभागमन होते. एवन जोडी आमदार दमदार ट्रॉफीचे यशस्वी आयोजक आमचे समाजसेवक दीपक शेठ पाटील आणि आमचे संतोष दादा पाटील यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आम्हाला बाईक सुपूर्द करण्यात आली. तर या दानशूर दात्यांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. डॉट चेंडूची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. काय सुंदर मॅच मैदानावरती आहे. मी मगाशीच सांगितलं की तुमचा कॉन्फिडन्स फक्त तुम्हाला सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करून देऊ शकतोय. मेहनतीची पराकाष्ठा जिंकण्याचा फटक्यांची आतिषबाजी आणि क्या बात आहे. फटाक्यांची आतिषबाजी आमची एवन जोडी दमदार आमदार चषकाचे यशस्वी आयोजक आदरणीय संतोष शेठ पाटील, माजी सरपंच तळोजा मजकूर, समाजसेवक दीपक शेठ पाटील, गोल्डन मॅन यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजची बाईक जी देण्यात आली त्यांचं विशेष आभार. थँक्यू. 10 चेंडू 14ची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये कडूपणा विरुद्ध खेळणे ही लढत. चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र ऑप्शनच्या बाहेर. मी सांगितलं की एखादा वाईट किंवा अतिरिक्त रन तुम्हाला धोक्यात टाकू शकतो आणि इकडे वाईट रन झाली आहे, अतिरिक्त धाव. आता समीकरण 10 चेंडू मध्ये 13 धावेची गरज है. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की दोस्तों कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आणि बॉलला फेकून दिलाय. स्टँडर्ड डिलिव्हर, स्टँडर्ड डिस्पॅच. सरळ चेंडू फेकून देतोय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. षटकार. शेठ पाटील, दीपक शेठ पाटील, यवन जोडी त्यांची. श्री गणेश मित्र मंडल तलोज मजकूर गावाची. श्री छत्रपती ट्रॉफी बघाय ओ मानाची. श्री पेठाली आणि सिद्धी करवले स्टँडच्या वर्ण बॉलला पाठवून दिलंय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा. मैदानाच्या चौफेर तुम्हाला आज प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. नाईट स्पर्धा म्हटले की प्रेक्षकांच्या आवडीची स्पर्धा असते आणि त्यातल्या त्यात म्हणजे ही डे नाईट स्पर्धा म्हणजे जवळजवळ 11 ते 12 ही स्पर्धा संपन्न होणार. पुन्हा बॉल हवेत आहे. मिस टायमिंग. आता मात्र धक्का दिलाय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ये क्रिकेट का दस्तूर है. क्रिकेट की भाषा लगी तो ताली नहीं तो गाली. मैदानावरती जा काढून षटका टोकला, त्याला पुन्हा एकदा माघारी परतवलाय आणि आता समीकरण पाहिलं राहिले 9 चेंडू 8 चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. माननीय ब्राईट इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमॅन आदरणीय निर्दोष शेटकेनी साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. 5 दिवस त्यांच्या हजेरी नक्कीच राहणार आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. कमलाकर शेठ पाटील यांच्यावरती असणारा प्रेम सातत्याने आमचे संतोष शेठ पाटील असतील, दीपक शेठ पाटील यांचं भरपूर प्रेम आमच्या दादांवरती राहिल्यात. मुकुंद शेठ राजे यांच्यावरती देखील आहेत. आमची रॉयल एंट्री फटाक्यांच्या आतिषबाजी. संडीबाई म्हात्रे, अविक म्हात्रे, मितेश शेठ कडू, शिवकुमार म्हात्रे, राहुल शेठ आणि आमचे
प्रणित शेठ या ठिकाणी आले तर फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये पाहुण्यांचा या ठिकाणी शुभागमन स्वागतम स्वागतम सुस्वागतम. त्यानंतर आमचे दमदार आयोजक उमेश दादा केनी साहेबांचं मुख्य मंचिकावरती आगमन. एकच नाद फक्त बैलगाडा शर्यत. उमेश दादा केनी आपलं देखील विशेष शुभ सन्मान आणि स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. भरपूर मेहनत आहे यांची देखील. इट्स ओव्हर टू योगेश मांडवी सर. थँक्यू. जिंकण्यासाठी आता समीकरण 8 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये 7 धावेची गरज आहे. काय सुंदर मैच है. लाख दलदल हो, पाव जमाए रखिए, हाथ खाली सही ऊपर उठाए रखिए. कौन कहते कि चलनी में पानी रुक नहीं सकता, बर्फ बनने तक हौसला बुलंद रखिए. दोन्ही संघाला आत्मविश्वासाने खेळावं लागेल, कारण आत्मविश्वास फक्त तुम्हाला या मैदानावरती जिंकू शकतोय. डॉट चेंडू सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. स्वतःवरती विश्वास असलं की जगातल्या सर्व काही लढाया जिंकता येतात. नक्कीच मला बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आठवलं, जगाच्या पाठीशी तू कुठेही जा, तुझा सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला जगात कोणी परास्त करू शकत नाहीये. आणि इकडे 7 मध्ये 7 ची गरज आहे. अजून एक चांगला बॉल आणि इथे फलंदाज बाद. LBW बिग विकेट. शायद क्लिंग बॉल झालाय, खर तर फलंदाज क्लिंग बॉल झालाय. आणि इकडे धक्का दिलाय. अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली. बॉल काय सुंदर होता, गुडलेनला पडला, त्यानंतर थोडासा डीप राहिला आणि त्यानंतर इकडे फलंदाजच्या एष्टा वाकवल्यात. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये कडूपडा टीमला, कारण संघर्ष करत असताना खेळणे संघाने सांगलंय की हा संघर्षाचा मैदान मी सोडणार नाहीये, आम्हाला लढायचंय आणि ही मॅच आम्हाला जिंकायची आहे. येणारे 6 चेंडू आता 7 धावेची गरज आहे. नवरा रेतीवाला पाहिजे, रेतीवाला संपला त्यानंतर पलाटवाला पाहिजे, पलाटवाला संपला त्यानंतर म्हणते आता रिक्षावाला पाहिजे, रिक्षावालाही संपला त्यानंतर म्हणते आता चकडेवाला पाहिजे, चकडेवाला संपला आता म्हणते नको मला बंगला नको मला गाडी, मला फक्त नऊवारी पाहिजे. 100 बडकर 1. परंतु आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये 7 धावेची गरज आहे. मुश्किल सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. मैदानावरती संघर्ष करत असताना दोन्ही संघ तेच सांगतायत, सामना संपला नाहीये, कारण पराभवाने माणूस संपत नाही, प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो. आणि यावेळेस दोन्ही संघाचा प्रयत्न चांगला आहे, प्रयत्न सोडतो तेव्हा माणूस संपतो. खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये कोणाचा प्रयत्न शेवटपर्यंत चांगलं राहणार, कोण सामना जिंकणार, आणि नक्कीच या मॅच मध्ये ही दमदार लढत. मी मगाशीच सांगितलं की जेवढी लो स्कोरिंग मॅच आहे तेवढी सुंदर मॅच पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि आता गरज आहे इथनं 6 धावेची. फटका तर चांगला, ऑफसाईडला फिल्डर आहे त्या ठिकाणी, एक सिंगल घेतली, डबलसाठी धावतायत, नकार दिलाय. 1-1 धाव, 1-1 रन, 1-1 चेंडू. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणारी मॅच, मैदानावरती मेंदूला सुन्न करणारी लढत. एका बाजूला खेळणे संघ, दुसऱ्या बाजूला खेळपडा संघ. कोण जिंकणार? कारण 4 चेंडू मध्ये आता गरज आहे 5 धावेची. एखादा डॉट किंवा एखादा विकेट सामन्यामध्ये मजबूत स्थिती प्राप्त करून देऊ शकतोय टीम खेळणेला मैदानावरती, कारण खेळणे संघ लढतोय लो स्कोरिंग मॅच मध्ये, त्यांनी चांगली लढत केली आहे. फटका तर चांगला, मिड विकेटला जेल टिपलाय आणि खेळ समाप्त. वाघाची शिकार, गोल्डन विकेट या मॅच मधली. भावेश उलवेकर बॅक टू द डगआउट. आता मॅचचा पडर बदललाय, मॅच पलटवार झालीये, कारण येणारे 3 चेंडू आता आवश्यकता आहे 5 धावेची. काय सुंदर लढत आहे, प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारडं पेणारं, हृदयाचा ठोका चुकवणारं आणि मेंदूला सुन्न करणारी लढत आज छत्रपती ट्रॉफी मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाली. सुरुवातीला सांगितलं मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि स्वतःवरती विश्वास ठेवत इथे काय सुंदर क्रिकेट दाखवलाय खेळणे संघानं. त्यांनी सांगितलं आम्ही हारलो नाहीये, आम्ही हार मानणार नाहीये, कारण शेवटचा बॉल जोपर्यंत फेकला जात नाहीये तोपर्यंत आम्ही लढणार लढणार आणि लढणार. ते लढत असताना आता सामना 3 चेंडू मध्ये फक्त 5 धावेची गरज आहे. सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता प्रेक्षकांना सामना आवडलाय, कारण ह्या सामन्यांची पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग
प्रचंड गर्दी करतात. डे नाईट फॉर्मॅट मध्ये प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. व्यासपीठावरती अनेक सारे मान्यवर मॅच आनंद घेतात आणि दमदार लढत मैदानाच्या आतमध्ये. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, ये क्रिकेट का दस्तूर है. क्रिकेट की भाषा, लगी तो ताली नहीं तो गाली. मैदानावरती काय घडणार? 3 चेंडू 5 धावेची गरज है. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है. डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जान होता है. 3 चेंडू 5 ची गरज. चांगला चेंडू ऑफ साईडला, चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेसाठी धावलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. काय घडलंय? नॉनस्ट्राइक एंडला थ्रो केला असता कदाचित एक धाव वाचू शकली असती, परंतु ते नशिबाला मान्य नव्हतं. आणि ते क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, कारण किस्मत भी बहादुरों का साथ देती है. येणारे समीकरण 2 चेंडू 3 धावेची गरज आहे. हाय व्होल्टेज नामा, एक सुंदर लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. 2 टीम एकमेकाविरुद्ध खेळतात. कोण जिंकणार ही लढत, कोण हरणार हा सामना मैदानावरती, कोण आनंदाचा उत्साह साजरा करणार, कोण पराभवाचं दुःख लपवणार. येणारे 2 चेंडू गरज आहे मैदानावरती 3 धावेची. पाहूया कशा प्रकारे लढत होणार. प्रेक्षकांची इच्छा आहे सामना शेवटच्या बॉल पर्यंत पाहावा आणि नक्कीच आता गोलंदाज तयार. स्लो गतीचा फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि फसला स्वतः गोलंदाज. षटकात टोकत सामना वीरा स्पोर्ट्स खिडूकपणा संघाने जिंकलाय. बॅट्समॅन होते स्ट्राईक एंडवरती सुयोग वलवेकर. वेल डन बॉयज. मॅच मध्ये आपण पाहिलं 5 षटकामध्ये 42 खेळणे संघाने केल्या, परंतु त्याला उत्तर देताना अगदी नाकी नवाले. परंतु मी खेळणे संघाचं कौतुक करेल आणि त्यांच्याबद्दल एकच सांगेल, हरले पण वाघासारखे लढले, शेवटपर्यंत लढत दिली. चला दोन्ही संघ सेकंड करा, कारण आम्ही नेहमी सांगतो ना की एक दुसऱ्याला शुभकामना द्या. कारण असं म्हटलं जातं की एकदा जिंकले